नमस्कार, मी प्रशांत तुमचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबाबत मोठी अपडेट पाहणार आहोत। महाराष्ट्र सरकार लाडकी बहीण योजनेतून तब्बल 60 लाख महिलांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यता आहे। कारण सरकारनं संजय गांधी निराधार योजना, PM किसान सन्मान योजना तसेच कृषी विभागाच्या अवजारी अनुदानांचा लाभ घेणाऱ्या महिलांची आणि यासोबतच ज्या महिलांच्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे आणि ज्या महिलांचे कुटुंब इन्कम टॅक्स भरते, या सगळ्या गोष्टींची माहिती संबंधित विभागाकडून मागून घेतली आहे आणि या सगळ्या गोष्टींच्या आधारावर आता अर्जांची पडताळणी केली जाणार आहे। या पडताळणीमध्ये जवळपास 60 लाख महिला अपात्र ठरण्याची शक्यता आहे। म्हणजेच जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल किंवा तुमच्या घरामध्ये 4 व्हीलर असेल किंवा तुमचा नवरा किंवा तुमचा मुलगा जर इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्हाला या योजनेतून अपात्र करण्याची शक्यता आहे। आणि जर का त्या 60 लाख महिला अपात्र ठरल्या तर यांच्याकडून पूर्वी दिलेले पैसे वसूल करायचे का याचा देखील सरकार विचार करत असल्याची माहिती समोर आलेली आहे। जशा निवडणुका संपल्या तसं लाडकी बहीण योजनेला सरकार कात्री लावणार, म्हणजे जास्तीत जास्त महिलांना या योजनेतून बाहेर काढणार याची जोरदार चर्चा होऊ लागली। पण मध्यंतरी सरकारने यातून कोणालाही वगळणार नाही असं सांगितलं होतं, परंतु आता महिला आणि बालविकास विभागाने या योजनेचे जे निकष आहेत त्या निकषांच्या आधारावर अर्जांची पडताळणी सुरू केली आहे। ज्यावेळी सुरुवातीला अर्ज भरणं चालू होतं त्यावेळी सरकारने सगळे नियम आणि अटी सांगितल्या होत्या। त्यासोबतच हे सगळे नियम आणि अटी पूर्ण करूनच मी अर्ज भरतोय असं हमीपत्र देखील या महिलांकडून भरून घेतलं होतं। आणि या हमीपत्रात असा उल्लेख देखील होता की आम्ही या अटीत बसत नसू तर या योजनेला आम्ही अपात्र ठरवू, म्हणजे सरकार आम्हाला कधीही अपात्र ठरवू शकतं असं हमीपत्र सरकारने भरून घेतलेलं आहे। आणि त्या 60 लाख महिलांना या योजनेतून कधीही बाहेर काढू शकतं। म्हणजे जेव्हा तुम्ही सुरुवातीला फॉर्म भरले तेव्हाच एक हमीपत्र सुद्धा भरून घेतलेलं आहे की जर तुम्ही या अटीमध्ये बसत नसाल तर तुम्हाला सरकार कधीही या योजनेतून बाहेर काढू शकतं। म्हणजेच ज्या महिला आता सरकारच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असतील तर महिलांना फक्त फरक मिळेल। म्हणजे जर संजय गांधी निराधार योजनेतून ज्या महिलांना 1,500 रुपये मिळतात त्या महिलांना आता एकही रुपया मिळणार नाही। आणि ज्या महिलांना PM किसान आणि नमो शेतकरी योजना या दोन्हीतून जर समजा महिन्याला 1,000 रुपये मिळत असतील तर त्यांना 500 रुपये मिळतील। तसंच ज्या महिलांनी कृषी विभागाच्या अवजारी अनुदान योजनेतून 1,500 रुपयांपेक्षा जास्त लाभ घेतला जर असेल त्या महिलांना आता एकही रुपया मिळणार नाही आहे। म्हणजे समजा जर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत असाल तर त्या योजनेचा लाभ 1,000 रुपये असेल तर तुम्हाला वरचे 500 रुपये देण्यात येतील, पण जर तो लाभ 1,500 रुपये असेल तर तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही। तर जास्त सविस्तर माहिती गोळा केली की असं समजलं आहे की संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या 25 लाख महिला आहेत। आता या 25 लाख महिला 1,500 रुपये घेण्यासाठी अपात्र ठरणार आहेत। जर तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळत आहे की नाही हे कमेंट करून नक्की सांगा। आणि शेतकरी योजना आणि PM किसान या दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या राज्यातील 18 लाख महिला आहेत। या सगळ्या महिलांना फक्त केवळ 500 रुपये फरक मिळू शकतो। तर सरकारने इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून जे कुटुंब इन्कम टॅक्स भरतात त्याची देखील माहिती मागवली आहे। मग ज्या महिलांनी आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला त्या महिलांच्या अर्जासोबत यादीचीही पडताळणी केली जाणार आहे। आणि ज्या महिलांनी अर्ज भरले होते त्यांच्या कुटुंबामध्ये जर कोणी इन्कम टॅक्स भरत असतील तर त्यांना देखील बाहेर काढलं जाणार आहे। तसंच सरकारने जे काही आपले परिवहन विभाग आहे त्यांच्याकडून सुद्धा वाहनांची माहिती मागवलेली आहे की जर कोणत्या कुटुंबाकडे एक 4 चाकी वाहन असेल तर त्यांना सुद्धा या योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे। म्हणूनच काय तर सरकार आता जे काही 5-6 नियम घालून दिले होते, ज्या काही अटी घालून दिल्या होत्या त्याच्या आधारावर आता पहिल्या टप्प्यामध्ये पडताळणी करते। आणि असे सांगितलं जाते की पहिल्या टप्प्यात किमान 60 लाख महिला या योजनेतून बाहेर पडू शकतात, कारण या सगळ्या महिला आपण अगोदर सांगितलेल्या योजनांचा लाभ घेत आहेत। आणि जर तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेत आहात की नाही किंवा तुमच्याकडे 4 व्हीलर आहे की नाही किंवा तुमच्या घरातील कोणी इन्कम टॅक्स भरतं का नाही याच्याबद्दल सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता। तसेच लाडकी बहीण योजनेच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत करा। किंवा महाराष्ट्र सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या दुसऱ्या कोणत्याही योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही आमच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करू शकता। धन्यवाद।